नोव्हेंबर 2025 रोजी ब्राझील येथे झालेल्या COP30 परिषदेत इंटिग्रेटेड फोरम ऑन क्लायमेट चेंज अँड ट्रेड या नवीन आंतरराष्ट्रीय मंचाची अधिकृत घोषणा झाली आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच म्हणजे काय, IFCCT का तयार केला गेला, IFCCT कसे चालेल, त्याचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे, त्याचबरोबर IFCCTचे महत्त्व काय आहे या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. इंटिग्रेटेड फोरम ऑन क्लायमेट चेंज आणि ट्रेड म्हणजेच IFCCT हा हवामान बदल आणि व्यापार धोरणे यांच्यात वाढणारे तणाव सोडवण्यासाठी देशांना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तयार केलेला राजकीय समर्थन असलेला आंतरराष्ट्रीय मंच आहे. व्यापार नियम आणि हवामान कृती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे. अनेक देशांमध्ये हवामान धोरणे आणि व्यापार नियमांमध्ये संघर्ष वाढत आहे. IFCCT हे प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देतो. विकसित देशांनी ठरवलेल्या कठोर व्यापार हवामान नियमांमध्ये विकसनशील देशांचे हित बाजूला राहते. हा मंच विकसनशील देशांना समसमान बोलण्याची संधी देतो. जागतिक धोरणांमध्ये तुकडे होण्याऐवजी एकत्रता निर्माण करणे, हवामान वाटाघाटी जागतिक स्तरावर अधिक सुसंगत आणि एकमेकांशी जुळणाऱ्या बनवाव्यात यासाठी IFCCT मदत करेल. ब्राझील आणि एक विकसित देश मिळून या मंचाचे सहअध्यक्ष असतील. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यामधील सर्व सदस्यांसाठी हा मंच खुला आहे. IFCCT हे जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा UNFCCC या दोन्ही संस्थांपासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. म्हणजेच ते कोणतेही व्यापार नियम बदलणार, बंधनकारक निर्णय देणार किंवा वाद सोडवणार नाही. IFCCT फक्त चर्चा, सल्ला व समन्वयासाठी तयार करण्यात आला आहे. येथे कोणतेही बंधनकारक करार, दंड किंवा न्याय निर्णय होणार नाहीत. नागरी समाज संस्था, व्यवसाय संघटना, संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय उपक्रम या सर्वांना IFCCTच्या चर्चा प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. हवामान बदलामुळे व्यापार धोरणे कठोर होत असताना विकसनशील देशांचे हित जपणारे एक संतुलित व्यासपीठ म्हणून IFCCT उपलब्ध होणार आहे. जागतिक व्यापार नियम हवामान कृतीशी सुसंगत करण्यासाठी हा मंच भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IFCCT म्हणजे काय, तो का तयार केला गेला, तो कसा चालेल, त्याचे अध्यक्षपद कोण भूषवणार या संदर्भातील सर्व माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, SSCGD, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. हवामान बदल आणि व्यापार यावर एकात्मिक मंच म्हणजेच IFCCT कोणत्या परिषदेत लॉन्च करण्यात आला? पर्याय पहिला COP28, पर्याय दुसरा COP29, पर्याय तिसरा COP30 आणि पर्याय चौथा COP31. या प्रश्नाचे योग्य उत्तर आणि त्याचबरोबर चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला COP30 म्हणजे काय माहीत नसेल आणि त्या संदर्भातील सर्व माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.